नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचा मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आणि हा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार? पण मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3,000 रुपये या महिलांना मिळणार का? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाची अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी आता 1,500 रुपये एक आर्थिक मदत म्हणून महिलांना केली जाते. सर्वात आधी महत्त्वाची बातमी म्हणजे आपण लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात. आता मार्च महिन्याचा हप्ता अजूनही कुठली अधिकृत माहिती नाही, पण जर हा हप्ता आपल्या शेवटच्या हप्त्यात मिळू शकतो, म्हणजे 25 तारखेला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तर हा हप्ता आपल्याला लवकरच बँक खात्यावरती जमा केला जाईल. याविषयी आपल्याला अजून अपडेट मिळाली तर आपण ही अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार का? आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या लाडक्या बहिणींना मिळणार का? यामध्ये बघितलं असेल आपण, आता KYCची दुरुस्ती प्रक्रिया चालू आहे आणि बऱ्याच काही महिलांना अजून हप्ता आलेला नाही. आता ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येतोय तर त्या महिलांना पण आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता येईल का, असा एक मोठा प्रश्न पडलेला लाडक्या बहिणींचा. आता यामध्ये बघितलं असेल हा हप्ता एकत्र येण्याची शक्यता तशी कमी आहे, कारण जर दोन्ही हप्ते एकत्र आला तर जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो KYCची प्रक्रिया संपल्यानंतर त्या महिलांना मिळणार नाही. तर त्यामुळे हे दोन्ही हप्ते येणं एक शक्य आहे आणि येऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे. कारण 30 एप्रिलच्या नंतर तुम्हाला ही KYCची प्रक्रिया संपणार आहे आणि तुम्हाला जर मार्च महिन्याचा हप्ता जर याच महिन्यात आला तर त्या महिलांनाही तुम्हाला मार्च महिन्याचा किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता द्यावा लागणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरपासून हप्ते येतात, मग त्या महिलांच्या हप्त्याचं काय? तर हा एक पडलेला मोठा प्रश्न आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ताची येणार आहे. आता हा हप्ता कोणकोणत्या महिलांना येणार आहे? तर यामध्ये आपण बघितलं असेल, जे पात्रता महिला असतील त्यांना नियमित हप्ता येतोय. डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी हे सर्व हप्ते ज्या महिलांना आले त्या महिलांना हा हप्ता येणार आहे. पण बघितलं असेल तुम्ही का, ज्या महिलांना आता बऱ्याच काही महिला आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे आणि त्या महिलांनाही मार्च महिन्याचा हप्ता आता येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट चालू असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे. KYCची जी प्रक्रिया महिला बाकी आहे त्या महिलांना आता मार्च महिन्याचा हप्ता भेटू शकत नाही, पण एप्रिलपासून त्यांना हप्ते हे नियमित चालू होतील. DBT तुमचं ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे हे तुम्ही चेक करा. लवकर अशात जर असेल, इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घेणं एकदम गरजेचं आहे. त्यामध्ये बघितलं असेल, जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर त्या महिलांना ह्या गोष्टी नक्की चेक करायला पाहिजे. कारण तुमचं बँक खातं तपासावा. कारण जर पोस्ट बँक असेल तर त्या बँकेचे बरेच काही महिलांचे हप्ते आणि बँक अकाउंट बंद झाले होते आणि ते बंद झाल्यामुळे ते 1 वर्ष 2 वर्ष त्यामध्ये कुठलाही व्यवहार न झाल्यामुळे हे खाते बंद होतात. त्यामुळे तुम्ही हे खातं चेक करून घ्या. तुम्ही बँकेशी आधार कार्ड आहे की नाही, लिंक केलेलं आहे की नाही हे पण तुम्ही चेक करा. तर तुमचं काही आधार कार्डामध्ये जर तुम्ही बदल केला असेल, तुमचे नाव मिस्टेक असेल, जन्मतारीख मिस्टेक असेल किंवा फोटो चेंज केला असेल किंवा असं पॅन कार्ड, आधार कार्डमध्ये तुम्ही डेटचा पण जर प्रॉब्लेम केला असेल तर तुम्हाला हे हप्ता तुमचा येऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हे क्लिअर करून घेणं एक महत्त्वाचं आहे. तुम्ही ते चेंजेस करू नका. बँकेमध्ये जशी माहिती दिली तशीच माहिती तुम्ही अशी माहिती ही बँकेमध्ये पण द्या. त्यामध्ये असेच अपडेट आपण रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.